आहे का कोणी घरात? याचा जाळ झाला मेल्याचा. सकाळी सकाळी भीक मागायला लाज नाही वाटत का? पुढची गल्ली बघ. ए बाबा, भीक मागायची तर माणसं पाहून तरी मागायची. त्याचे खायचे वांद्याचे काय तुला भीक देणार? मला म्हणलं असं दिलं रुपये दोन. अहो मी भीक मागायला नाही आलो, मी जनगणनेसाठी आलोय. घरात करता पुरुष कोण आहे ते सांगा. माझा नवरा आहे. हा हाय हिचा नवरा हाय. सारा दिवस कमवतो आणि 100 रुपये घरात घेऊन येतो. माझा नवरा तरी महिनाभर कमवतो ना, असं ढीगभर पैसे आणतो. तिथे ढीगभर पैसे म्हणून सकाळी उठली का थोबाड घेऊन येतात दारा जाती. वाटीभर साखर देते का? तिने चहा पावडर देते. चहा पावडर अगं बाई, माझं नात गोते तुझं नाही ते अहो, सांग भांडू ना. नका. तुझा नाद अहो, भांडून- जाती तू फक्त त्यांच्याकडं. इतर वेळेस जाती का? तुला कोणी त्यांच्या दारात तरी उभा करता का? अगं दिवाळीला ढीगभर साड्या असतात माझ्या. तुला देतं का कोणी कपडाचा? अरे शांत बसा. कळालं, घरात करता पुरुष नाही, करता स्त्रिया दिसल्या. चला तुमची नावं सांगा. आलिश कांता. ए, शांता. मी शांता. माझं नाव लिह कांता पहिलं. अहो. घरातली मोठी सून मी आहे. माझं अरे नाव हो. लिह. असं नका म्हणून अरे मी आहे. माझं पण- नाव लिह. अहो, माझं नाव माझं लिह. काय- ए, तिला काय रे मध्ये तुला ऐका. तुला ना मी आता ऐका. शपथ सांगते डोक्याचं. सोडा साहेब. भांडणं झाले चांगले काम थांबा. करीत होता आपण. साहेब मी नाही आता जनगणना करू शकत.